जसं की आपण फिनिशिंग लाईन टाकतो तशा लाईन्स टाकून दाखवते मी इथं तुम्हाला. बघा मी किती वरून जरी घेते तरी ती लाईन तुटत नाहीये. त्यासाठी एक गरजेची गोष्ट म्हणजे होममेड कोन. म्हणजे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जेव्हा आपण कोन चालू केले होते, कोननी मेहंदी काढायला चालू केली होती. आणि जरी कोणाला कोन्स अवेलेबल होत नसतील होममेड तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. तसे आपण लवकरच होममेड कोन कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ सुद्धा घेणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला सिल्वरची प्रोसेस खाली करायची आहे. त्यानंतर आपल्याला लाईन टाकून घ्यायची आहे आणि बाकी सर्व जो भाग आहे तो फिल करून घ्यायचा. हे फिल करताना फक्त एक काळजी घ्यायची, आपण जी खालची लाईन दिली आहे त्याच्या खाली आपलं फिलिंग येणार नाही. वरून देखील आपण थोडं थोडं जे आपल्याला दिसतंय ते फिल करून घेणार आहोत. आपण इथे लाईन्सचा 8वा प्रकार बघणार आहोत. त्याच्यानंतर खालच्या लाईनला स्केल्स काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर थोडं अंतर घेऊन आपल्याला अजून एक लाईन टाकून घ्यायची आहे. नंतर आपल्याला इथे बॉक्स टाकायचे. जसं आपण यू शेप काढतो ना त्याच पद्धतीने बॉक्समध्ये खालच्या साईडने नंतर आपल्याला आतल्या साईडने एक लाईन काढून बरोबर मध्यभागी लाईन गेली याची काळजी घ्या आणि देताना थोडा डॉट करून फेंट करायचं लाईन देताना. त्यानंतर इथं जे आपण प्रकार पाहिले की आधी आपण लाईन देत होतो आणि नंतर फिल करत होतो, तर तशीच अजून एक पद्धत आहे फिल करायची. आपण इथूनच कोन पकडून थोडं जास्त प्रेस करत करत हळूहळू स्पीडने पुढे घेऊन देखील हा आकार पूर्ण करू शकतो, जसं की इथं तुम्ही बघू शकता. त्यानंतर फक्त आपल्याला एक फिनिशिंग लाईन द्यायची याच्यावर. नंतर आपल्याला स्केल्सच्या खाली छोटे छोटे मिनी सर्कल्स काढून घ्यायचेत. नंतर त्याला एक सर्कल आपल्याला फिल करायचं, जसं चेक्स मध्ये करतो आपण. त्यानंतर आपल्याला त्याच्या खाली 2 लाईन्स मारून घ्यायचं.
ज्या पद्धतीने आपण वर गोल काढलेत त्याच पद्धतीने खाली एक गोलची लाईन काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला यातून जे आपले वर्तुळ आहेत त्याच्याच खाली या पद्धतीने अजून एक खाली लाईन काढून घ्यायची आहे. याची काळजी घ्यायची की वरचे जे 2 गोल आहेत त्याच्या खालीच आपल्या बरोबर गोल येईल. त्याच पद्धतीने खाली देखील अजून एक आपल्याला गोलची लाईन काढून घ्यायची आहे. त्यानंतर फक्त आपल्याला जे मधली आपण जी लाईन काढून घेते गोलची तसा एक सर्कल आपल्याला फिल करून घ्यायचं आहे. याच पद्धतीने आपण फुलाची डिझाईन घेतली आहे. तर खूप सोप्या आणि सुंदर पद्धतीने ही डिझाईन दिसते. नंतर आपल्याला पुढे जास्त अंतर सोबून एक लाईन काढून घ्यायची आहे. नंतर आपल्याला उभ्या रेषा टाकायच्यात स्काइप्स आणि लाईनच्या मध्ये. उभ्या रेषा टाकल्यात त्यातला अंतर देखील समान असं यांची आपल्याला काळजी घ्यायची. त्यानंतर याच्या उभ्या दिलेल्या रेषा त्या आपल्याला एक डॉट टाकून घ्यायचा. त्यानंतर बरोबर या 2 डॉट मध्ये एक डॉट टाकायचा, या 2 डॉट मध्ये एक डॉट टाकायचा. याच पद्धतीने आपल्याला पूर्ण बॉक्स कव्हर करायचा. नंतर आपल्याला एक लाईन टाकून घ्यायची. जसं की आपण इथं ही डिझाईन बघितली आहे तीच डिझाईन आपण एक वेगळ्या पद्धतीने काढू शकतो. जसं की तुम्ही इथं बघू शकता. लाईन घ्यायची आहे, डॉट टाकून घ्यायचं आहे, परत लाईन घ्यायची आहे, डॉट टाकून घ्यायचं आहे, लाईन घ्यायची आहे, डॉट टाकून घ्यायचं आहे, लाईन घ्यायची आहे, लाईन घ्यायची आहे, बरोबर मध्ये डॉट टाकायचा आहे. या पद्धतीने यानंतर इथं आपण डबल स्कॅल्प्स टाकणार आहोत. आणि त्याच डबल स्कॅल्प्सच्या खाली
आकार बघू शकता तुम्ही. प्रेस करायचं आहे, सोडायचं आहे प्रेस करता करता, खाली हलका हात, आणि मध्ये पण त्याच पद्धतीने लाईन काढायची आपल्याला. इथं आपण आपला शेवटचा आकार बघणार आहोत, 14वा. नंतर आपल्याला मिनी कोयरी काढून घ्यायची आहे. जसं की मी तुम्हाला आधीच्या जुन्या व्हिडिओजमध्ये कोयरी काढायला शिकवली होते. जसे कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी जुने व्हिडिओ देखील एकदा बघून घ्यावेत, जेणेकरून हे आकार काढणं आणखी सोपं जाईल.